आमदार काळेंनी मुद्द्यालाच हात घातला. पाण्यानं कोपरगावची समीकरणे शेवटच्या टप्प्यात बदलली. गोदावरी काठचं शहर असूनही कोपरगावमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष आहे. आमदार आशुतोष काळे यांनी आमदार झाल्यानंतर हाच मुद्दा प्रकर्षाने हाताळला. आता ही कोपरगावला रोज पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न पालिका हातात आल्यावर नक्की सुटेल असा विश्वास आमदार काळे यांनी व्यक्त केला. आमदार काळे यांच्यामुळे कोपरगावला सध्या 4 दिवसांना पाणी मिळत आहे. आमदार काळे यांच्या कार्यकाळातच 5 नंबर तलाव झाला. आता 3 व 4 नंबर तलाव आणखी 30 फूट खोल करून त्याचे कॉन्क्रिटीकरण करून कोपरगावला रोज शुद्ध पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी आमदार म्हणून निधी मिळवण्यात ते यशस्वीही होत आहेत. आता फक्त नगरपालिका हातात घेतल्यास पाण्याचा प्रश्न आणखी लवकर सुटू शकतो असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर ते पालिका निवडणूक लढवत आहेत. आमदार काळे यांच्या याच आवाहनाला कोपरगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न ज्यांच्यामुळे गेल्या 50 वर्षापासून कायम राहिला त्या विरोधकांवर त्यांनी केलेली टीका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कोपरगावच्या याच पाण्याच्या प्रश्नावर सध्या कोपरगाव पालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आमदार काळे गटाकडे फिरल्याचे दिसत आहे.